मी ज्या ठिकाणी आलेला आहे त्या ठिकाणचं नाव आहे अहोबिलम नरसिंहस्वामी टेम्पल। तर भक्त प्रल्हादाला जेव्हा संकट आलं होतं हिरण्यकशिपूपासून, तर भक्त प्रल्हादाला वाचवण्यासाठी नरसिंह अवतार घेतले होते, उग्र अवतार। तर त्या ठिकाणी मी आलेला आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू दाखवणार आहे। व्हिडिओ कंटिन्यू पहा। वर एकदम टॉप हिल्सला जाणार आहे आम्ही, जिथं स्तंभ आहे स्वामींचं। त्या स्तंभाजवळ जाऊन तुम्हाला दर्शन देऊ घालणार आहे। कंटिन्यू पहा, स्किप करू नका। अहोबिलम टेम्पल जवळ। तर ह्या मंदिरचं हिस्ट्री काय नाही तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो। तर पूर्ण व्हिडिओ पाहून सपोर्ट करा आणि स्किप न करता पहा, गोंधळ चालू आहे मागा। तर आम्ही वर हिल स्टेशनला जाणार आहे, एकदम वर टॉपला। तर कुठं जाणार आहे काय नाही तुम्हाला दाखवणार, कंटिन्यू व्हिडिओमध्ये राहा आणि असंच सपोर्ट करत राहा। चला तर पाहूया कंटिन्यू व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, नरसिंहाच्या अवताराबद्दल सांगायचं झालं तर अहोबिलम नरसिंहस्वामीचा इतिहास 9 अवताराशी जोडलेला आहे, जिथे ज्यांनी हिरण्यकशिपू राक्षसाचा वध केला। आणि या ठिकाणी 9 नरसिंह मंदिरे आहेत, जी डोंगराच्या विविध भागामध्ये पसरलेली आहेत। तर याला प्राचीन महत्व असून श्री विष्णूंच्या विविध रूपांची येथे पूजा केली जाते। आणि ऐतिहासिक दृष्ट्या अनेक राजवंशांनी या स्थळाला आश्रय दिला आहे। नरसिंह अवताराच्या बद्दल सांगायचं झालं तर अहोबिलम हे स्थान मानले जाते, जिथे भगवान विष्णूंनी नरसिंह अर्ध मानव आणि अर्ध सिंह रूप धारण करून हिरण्यकशिपूचा वध केला होता। आणि उग्र स्तंभ हे ते ठिकाण आहे जिथे हा स्तंभ तुटला होता। असे मानले जाते की अहोबिलम मध्ये 9 नरसिंह मंदिर आहेत, जी अहोबिलम दिव्य देशम म्हणून ओळखले जातात। ही मंदिरे डोंगराच्या वेगवेगळ्या भागात आहेत आणि नरसिंहाच्या विविध रूपाचे उग्र शांत तपस्वी दर्शन घडवतात, ज्यात श्री लक्ष्मी नरसिंह आणि चेंचू लक्ष्मी यांच्यासह विविध रूपे आहेत। मित्रांनो, तुम्ही मागे पाहू शकता, रूट मॅपचा फोटो दिलेला आहे, पण तेलुगू मध्ये आहे, तिथे तुम्हालाही कळणार आहे, मलाही कळणार नाही। तर अप्पर नरसिंह अहोबिलम हे डोंगरावरील मंदिरे आहेत, 9 मंदिरामध्ये विभागलेले आहेत। अहोबिलमचा उल्लेख 9व्या शतकातील तमिळ साहित्यात आढळतो। चला लवकर चला। मित्रांनो, समोर पाहू शकता तुम्ही, मंदिर आहे अप्पर अहोबिलम टेम्पल आहे वरचं। इथं नरसिंहस्वामीचं उग्र रूप असल्यामुळं खालचं मंदिरची स्थापना बालाजींनी केली होती। स्थापना केली होती। थोडक्यात सांगायचं झालं तर अहोबिलम हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे, जे पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा यांनी समृद्ध आहे, जे भगवान नरसिंहाच्या विविध अवतारी संबंधित आहे। थम्सअप टाकून बस, आम्ही एम टाकतो गावाला अटकू ना।
माట్లాड मराठी. जय बजरंगबली. कुठं बसलेत बजरंगबली? हा बघा. हा मराठीला चप्पल आहे. హాయ్ ఫ్రెండ్స్ మేము అహోబిలంలో ట్రెక్కింగ్ వెళ్తున్నాం. బాయ్ ఫ్రెండ్స్. హాయ్ ఫ్రెండ్స్. आम्ही सगळे सोलापूरहून इथं आलो आणि अहोबिलम टेम्पलला वर आम्ही वर नरसिंहस्वामी सगळे देव 4-5 स्पॉट आहेत ते सगळं आम्ही बघायला निघालेलो आहोत. धन्यवाद आणि आनंद आनंद घ्या. तुम्ही पण या, आम्ही पण चाललो. లెట్స్ వెల్కమ్. काय तर बोला 2 शब्द देवाबद्दल. नरसिंह महाअवतार. सांगण्यासारखं लई काय आहे, पण आम्ही जे आता बघायला चाललो ते वेगळा अनोखा आहे. जरा तुम्ही पण व्हिडिओ मध्ये बघा आणि एन्जॉय करा आणि लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. दर्शन घ्या अगोदर सगळ्यांचं. ते पण करा. चालत जाणार. ए डान्स बिन्स ಹೇಳಿ ಮಧ್ಯ व्हिडिओ असला अंदर आणि यायचे घालायचे बा. तर या प्लेसला कालक्षेप मंडप म्हणतात बघा. कालक्षेप मंडप. टोटल 4 किलोमीटर आहे आणि तुम्ही बघत असाल अतिशय सुंदर प्रमाणे असं डोंगर, झाडे, झुडपे आणि रस्त्या दृश्य आणि हा स्वामी. మాంగ్ సుపర్ స్వామి పుట్టాం మాంగ్ चिन्ना स्वामी. ఏ నీ పోనీ డాన్స్ 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 स्वामी आमच्या ट्रॅकिंग मधला सगळ्यात मोठा माणूस बघा. बघा एन्जॉय, फुल एन्जॉय करत आहे. असे एन्जॉय करणारे पाहिजे ट्रॅकिंगला. చూడు మామ చూడు మామ చూడు आता ट्रॅकिंगच्या मधोमध थांबलेला आहे मी. फोटोग्राफी चालू आहे. फोटोग्राफी करत गेला तर संध्याकाळ होईल इथं. चला लवकर. हा इथंच मुक्काम करावं लागेल मग केव्हाच आपल्याला. हा आहे की इथं बाजूला पाणी. चला चला लवकर चला. फास्ट नडसर वाला की शेंगापोळे. शेंगापोळे कॅन्सल. मित्रांनो तुम्हाला कळालं का ही भाषा? सगळ्यात जास्त फास्ट आणि सगळ्यात लवकर कोण पुढे जाणार त्यांनाच पोळी मिळणार, नाहीतर पोळी कॅन्सल. अशा प्रकारे छोटा ट्रेकर फास्ट चालत आहे. छोटा ट्रॅकर बघा आमचं कसं आहे. छोटा ट्रॅकर आहे पण मोठा बॉम्ब आहे ते. हा
होतं आमचं लक्ष दिलं नाही. या अशा प्रकारचा रस्ता आहे बघा. अशा प्रकारच्या रस्त्यावरून वर जावं लागेल आम्हाला. पुढं कसला रस्ता येईल काय आम्हाला या आयडिया नाही आहे तेवढा. फर्स्ट टाइम आलेला आहे आम्ही. जे होईल पण आज देवाला भेटल्याशिवाय जाणार नाही. नरसिंह स्वामी की नरसिंह स्वामी की नात करते काय यावं लागेल. यावंच लागेल. अहोबिलमला यावंच लागेल. नात करते काय. परत ट्रॅकिंग चेंज झालेलं आहे स्वामी. पायऱ्या आलेल्या आहेत बघा परत. स्टील पायऱ्या. हे माणसांनी बनवलेल्या पायऱ्या आहेत. देवाने बनवलेल्या पायऱ्या संपल्या आमच्या मागं. पाणी बघा किती स्वच्छ वाहत आहे स्वामी इथं. हे सगळ्यात मोठं स्ट्रगल आहे बघा. मुलाला सोडून जाणार नाही म्हणले. मुलाला घेऊनच जाणार. चला या लवकर स्वामी लोक पटापटा. बघा स्ट्रगल सोलापूरचे स्ट्रगल गँग आलेलं आहे आमचं. आग्रा म्हणतात बघा. आग्रा ताजमहलला जायचं नाही आपल्याला. आग्रा म्हणत नरसिंह स्वामीकडे जायचं. लवकर जायचं पुढं. आग्रा म्हणत आग्राला जाणार आपण. वाटत स्वामी मोबाईल वॉटरप्रूफ होणार. मला 2 सेकंड वाटले नेम काय नाडे. कठीण रस्ता आहे भरपूर मित्रांनो. पण चांगला आहे. बरं वाटतंय. तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. सगळ्यांना सांगणं एकच आहे की आयुष्यात एकदा तरी इथं येऊन भेट द्या. खूप बरं वाटेल तुम्हाला दर्शन केल्यानंतर. इथलं बस लिहा स्वामी. क्रुझर न म्हणत आहे स्वामी. నువ్వైతే మెల్లగా అసలు గిడికి రాయి అని అప్పుడు అయినా మనసులు దాని దాందే ఉంటుంది మెల్లగా. దానికి భారీ బాగా ఇది ఉన్నాయి. ఎక్కేస్తే మजा ఉన్నా సడన్ వస్తే మजा లేదు. तसं म्हणल्यावर वाकडं तिकडं जाऊया. चला कुठल्या कुठं. तुळजापूरच्या पाठीमागे छोटे एक गाव आहे. हां ते गावाचं नाव माहित नाही. हो पण सेम असं ट्रेकिंग आहे. अजून बाजूला आजूबाजूला पाणी वगैरे. तुळजापूरला आहे. तुळजापूरच्या थोडं पाठीमागे. हां
इथं कंटिन्यू पाणी, पूर्ण जंगल हां हां आणि त्यामध्ये एक शिवमंदिर. आम्ही सगळे मित्र गेलो. बाप रे लय लांब राहिले स्वामी आमचे. ए फास्ट या लवकर लवकर या. हा पूजा कोला नाही बाबा झाली की नाही. पळा 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 लवकर. रावाले स्वामी लो लवकर लवकर या. खरी परीक्षा आहे देवाकडे जाण्याची. परत हे पेपर मिळणार नाही. पेपर संपला की खलास फेल होणार आपण. करा स्वामी करा. पूजा राहावे करा. दादा गेले समोर. दादा गेले समोर. అది మేము పెద్ద పదం చేసాం కదా దీనికన్నా డేంజర్ ఉంటుంది. హైట్ ఉంటుంది పూర్ణ. चला वरना भरपूर आवाज यायला लागला. स्वामी लोक काही पोचलेत वाटतं वर. अजून कुठे आहे की स्वामी? लय वर आहे स्वामी. आत्ता किती 1 किलोमीटर आलो असेल आपण वाटतं. नाही हो. 1.5 किलोमीटर आलो. 2 किलोमीटर आला. अजून 2 किलोमीटर आहे वाटतं मित्रांनो. कंटिन्यू व्हिडिओ पहा. असंच सपोर्ट करा. व्हिडिओ स्किप करू नका नाही तर देवाचं दर्शन होणार नाही तुमचं. हे अशा पद्धतीचा रस्ता आहे बघा. अय्यप्पा. स्वामी आता समोर काही लोक दिसले ना ते आपल्यापेक्षा अगोदर आलेत. तुम्ही दर्शनला जाताना गेलेले ते आत्ता अजून इथंच आहेत. वयस्कर लोक आहेत. आपण फास्ट आलो. फास्ट आपण आपण तुम्ही दर्शनला गेलो बघा. दर्शनला गेल्यानंतर ते माझ्यासमोर गेले ते लोक अजून इथंच आहेत. इथंच आहेत ते. हे नाही काढा फोटो. भाविक लोक थांबलेले आहेत बघा थकून. वयस्कर असले तरी आलेले आहेत लोक. सॅल्यूट आहे लोकांना. वय किती आहे त्याचं मान्य करू शकत नाही आपण. श्रद्धा पाहिजे मनात. कुठेही जाऊ शकतो माणूस. श्रद्धेला अंत नाहीये. तर मित्रांनो पुन्हा एकदा फोटोग्राफी झालेलं आहे आमचं.
परत प्रवासाला सुरुवात झालेला आहे. बघूया प्रवासामध्ये अजून काय काय होतं आहे. कंटिन्यू व्हिडिओ पहा. हे जी भाषा बोलताय ते तेलुगू भाषा आहे. सोलापुरातलं फेमस भाषा आहे आमची. सगळ्या भाषा येतात सोलापूरमध्ये लोकांना. तेलुगू, मराठी, हिंदी, तमिळ, कन्नडा. तमिळ लोक कमी आहेत पण पद्मशाली लोक 40% लोक आहेत सोलापुरात. हां 60% आहेत म्हण. बघा गणित चुकलं आमचं. त्यामुळं तेलुगू बोलतायत ते. काय आहे स्वामी सरळ. नाही नाही इकडे इकडं. हे असं गेलेत की लोक. चला आवाज इकडे येऊ लागला. हे असं गेलं की बघा असंच आहे. असंच आहे. या तिकडनं रस्ता बंद आहे स्वामी. चालू आहे. इकडनं हा तिकडनं बंद आहे. तिकडनं बंद आहे. हा इकडनं चालू आहे. चला स्वामी लवकर या. लोकांचा आवाज आल्यामुळे इथून थांबलेला आहे बघा. आणि मेल पंग एवढं वय झालं तरी स्वामी लोक बघा दर्शनासाठी येत आहेत. खरंच ग्रेट आहे ते स्वामी लोक. वयाचं काय बंधन नाही आहे. कुणीही येऊ शकतं आहे. फक्त आपल्या मनामध्ये जिद्द पाहिजे स्वामी. जिथं जिद्द आहे तिथंच देव आहे. देव म्हणण्यापेक्षा कुठल्याही गोष्टीला जिद्द असलं तरी आपण त्यात जिंकण्याचं सामर्थ्य प्राप्त करू शकतो. फक्त जिद्द पाहिजे बघा. स्वामी शरणमयप्पा. स्वामी या लवकर. तेवढं वर जावं लागेल आम्हाला आता. वर आहे चला. चालत राहावे चालत राहावे. आईला कुछ नाही म्हणाले. अय्यप्पा स्वामी लोक थकलेले आहेत. रेस्ट ऑफ जंगल. अरे वा असला कसला आवाज आला पप्पांचा. అందుకే మనము ట్రెక్కింగ్ చేసేటప్పుడు గింతవి అన్నం తినద్దు. స్వామి తినడు. ఏమైనా ఉండని ఉపాస్ పోటీ వస్తేలే ఎనర్జీ वेगळा ఉంటుంది. उपास पोटी नडसे एनर्जी वेगळा ఉంటుంది. छोटा ट्रॅकर आलेला आहे बघा. आमचं सगळ्यात मोठं ट्रॅकिंग करणारा स्वामी आमच्या सोबत. ग्रेट ग्रेट स्वामी. हा त्रास आहे त्याचा. एनर्जी डाऊन आहे. नड्री स्वामी बोल. नड्री नड्री ಬೇಗ ಬೇಗ ನಡ್ರಿ ಸ್ವಾಮಿ. ನಡ್ರಿ. नडरी स्वामी नडरी. चला स्वामी परत प्रवासाला चालू केलेला आहे. कर्नाटकचे लोक येत आहेत बघा समोर चालत. सगळीकडून लोक येतात इथं दर्शनाला.
हे सगळे स्वामी लोक कर्नाटकवरून आले वाटतं. कर्नाटक हा स्वामी? साम जय शरणम, कर्नाटकामध्ये. साम शरणम, साम शरणम. कुणाचं? आपल्या गँगचं. आले बघा, 10 मिनिटाचं रेस्ट घेतले. परत ट्रॅकिंगला चालू. हा, उतरायला काय वाटत नाही. उतरायला गुडघे जातात स्वामी, हे जातात. व्यायाम होता की? व्यायाम होता. हे सकाळी 6ला गेले लोक आहेत बघा सगळे. मित्रांनो बघू शकता, सकाळी सकाळी 6ला किती लोक वर गेलेले आहेत. सगळे चालत येत आहेत खाली रिटर्न. भरपूर हाईट आहे बघा. अजून 1-2 किलोमीटर जावं लागेल आपल्याला. वर बघू शकता तुम्ही, टॉप हिल्स आहे एकदम टॉप. असंच जावं लागेल आपल्याला चालत वर. స్వామి ఇంకా ఎన్ని కిలోమీటర్ ఉంది? ఏం లేదు, ఇంకా 10 నిమిషాలు. 10 నిమిషాలు. ఓకే स्वामी करणार मी. किती वेळ आहे अजून? तर अजून 10 मिनटं म्हणतात ते. चला जाऊया. तर 10 मिनिटाच्या प्रवासानंतर स्वामींचं दर्शन होणार आहे. वेट करा सगळे. ಏನು ಅರ್ಸೋದು? ಅರ್ಸ ಬತ್ತದಕ್ಕ ಅರ್ಸೋದು ಕಪಿ. ఏమన్నారు? भरपूर लोक येतात वरनं दर्शन करून. आता एकदम लाईट लागल्यामुळे दम भरपूर येत आहे. पाहू शकता तुम्ही, एकदम उतार आहे खाली आणि मी आता चढ चढतोय. फर्स्ट टाइम ट्रॅकिंग हा स्वामी. नमो आंजनेय. मित्रांनो पाहू शकता तुम्ही, शाळेची मुलं भरपूर आलेले आहेत इथं. हे कर्नाटकवरून आलेले आहेत. यावर स्वामी निम्दू ಮೈಸೂರು. ಮೈಸೂರು ಚಾಮುಂಡೇಶ್ವರಿ ಬೆಟ್ಟ. ಮಂಡ್ಯ. ಅವರು ಯಾವ ಪ್ರಾಪರ್ ಮಂಡ್ಯನಾ? ಇಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ, ಪ್ರಾಪರ್ ಮಂಡ್ಯ ಅಲ್ಲ, ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆ ಮಳವಳ್ಳಿ ತಾಲೂಕು. ಹಾಂ. ಸ್ವಾಮಿ ಶರಣಂ ಸ್ವಾಮಿ. हे कन्नड भाषेत काहीतरी म्हणत आहेत ते. गग गलाला हु हा. बरं वाटलं ऐकून. जरा
एकटाच येत आहे, सगळे थांबलेले आहेत खाली, कारण हाईट भरपूर आहे ना, येऊ शकत नाहीत वर इथे. थांबून थांबून येणार सगळे. मी तोपर्यंत वर जाणार, वर जाऊन बसणार निवांत. चला तर मित्रांनो, बघू शकतो आम्ही फायनली पोचलेलं आहे जवळ. इथं समोर जायचं आहे आम्हाला. तिथं दर्शन करून रिटर्न परत या रस्त्याने पायवाटे निघून जाणार. परत दुसरा रस्ता नाही आहे याला जायला रिटर्न. आहे का स्वामी? नाही आहे. तर दुसरा रस्ता नाही आहे, ह्याच रस्त्याने जावं लागेल रिटर्न. खडतर रस्त्याने प्रवास करावा लागेल. हां, असंच खडतर रस्त्याने प्रवास करावा लागेल, स्ट्रगल करावं लागेल. एक 2-4 जंप टाकला की वानरासारखं खाली डायरेक्ट एंट्री. तेवढं ताकद माणसाला दिलेलं नाही आहे, नाहीतर माणूस काय केला असतं काय माहीत नाही. एवढंच दिलं तर काय काय करताय माणूस. तेवढं ताकद दिला असतं तर खलास संपलं. ताकद दिला असतं तर संपलं. सगळ्या दुनियेला लंका बनवला असता. जीवन सगळं स्वामशरणम झालं असतं. शरणमयप्पा. चला तर जाऊया तिथे आणि दर्शन करूया. दर्शन करून रिटर्न येऊया. आता तेवढा हाईट नाही आहे, नॉर्मलच आहे थोडा रस्ता. तर मागे भरपूर हाईट होतं, त्यामुळं जरा त्रास झाला. अगा स्वामी, टॉप पर्यंत इकडे गेलो आले. एकदम टॉपला जायचं असेल तर इथनं जावं लागेल. इथनं जायला जमणार नाही आमच्यातल्या कुणाला. बघा एक माणूस जात आहे तिथं. अशा प्रकारे जावं लागेल आपल्याला वर. तिथे मेन स्वामींचा स्तंभ आहे. तर त्या स्तंभाजवळ जायचं असेल तर आपल्याला ह्या रस्त्याने जावं लागेल. त्यांना कुणाला जमणार नाही आहे, म्हणून मी जाऊ शकत नाही, कारण मला गाडी चालवावं लागेल. ह्यांचा लागेल मला रिटर्न. चला तर जाऊया पुढं, दर्शन करून येऊया. एवढे वयस्कर लोकही होतात बघा तेवढं वर. खूप ग्रेट म्हणायचं. लोक थकून बसलेले आहेत तिथं. हे इथं ही डोली वापर करतात बघा. इथं पाणी पडत आहे वरनं. आंघोळ आहे. आंघोळ झालेला आहे बघा स्वामी. वरचं पाणी तुम्ही नको म्हणलं तरी पवित्र होऊन जातं. इथं पाणी आपाप पडतंय वर. आपण काही ठिकाणी जातो आपल्या अंगावर पाणी पडावं, सगळे पाप धुवून जावं म्हणून जातो. तर इथं धुवून घ्यायची जरूरत नाही आहे. वरनं डायरेक्ट देव पाप मुक्त करत आहेत. सगळ्यात मोठं व्ह्यू इथनं दाखवतो तुम्हाला. शरणमयप्पा. बघा हे किती लांब आहे डोंगर स्वामी. आलाय बघा समोर मंदिर. आम्हाला तिथं जायचं आहे. मंदिराजवळ लोक दर्शन करून थांबलेले आहेत. तिथं आपल्याला दर्शन करून रिटर्न जावं लागेल. चला भाविकांनो लवकर या. चला लवकर स्वामी.
फोटो फोटो आतमध्ये सगळे क्यू लाईनला थांबलेले आहेत. दर्शन करून बाहेर येणार आहे आम्ही आता थोड्याच वेळात. हां लेत स्वामी लेत. कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणते ते. चला दर्शन करून येऊन भेटू. व्हिडिओला समाप्ती. स्वामी दर्शन करून आलेला आहे. निवांत बसलेला आहे बघा. बहिणीला काय तर सांगायचं आहे. काय सांगू शकते? मराठी येत नाही तुला? तेलुगू लय बोलती आणि मराठी बोलू शकत नाही. మాట్లాడగా వెంకీ अनुभव कसा होता आपला सांग बघू. अनुभव खूप खूप छान होता. छान सांगण्या इतकं छान नाही आहे. तुम्ही जर आलात तर ट्रॅकिंग केलात तर बरं वाटेल तुम्हाला एकदम. एकदम भारी म्हणजे एकदम भारी. हे काय म्हणतात स्वर्ग म्हणते ना, स्वर्ग स्वर्गासारखं एकदम भारी. ए कसं यांच्या आयुष्यातला पहिला ट्रॅकिंग असेल हे. आजपर्यंत कुठे गेलेलं नाही आहे ट्रॅकिंगला. खूप डेअरिंग केलं. आता वरचं अजून एक डेअरिंग करणार आहे. बघू आणि त्याच्यामध्ये तिथलंही तुम्हाला व्ह्यूज दाखवतो काय. त्याच्यामध्ये जोडी सोबत आलं तर अजून एक हा वेगळाच अनुभव असतो ते. जोडी जोडीने या आणि चांगला अनुभव घ्या. परत आयुष्यात कधी चालणार का नाही माहीत नाही. तर येऊन जरूर भेटा तुम्ही मंदिराला. खूप बरं वाटेल मनाला. शरीरातले रोग सगळा स्वामशरणम. एकही रोग राहणार नाही. तेवढा चांगला आहे ट्रॅकिंग. चला तर इथनं अजून आम्ही वर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तिथनं तुम्हाला व्ह्यूज दाखवणार आहे. तर आत्तापर्यंत सध्यापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद. आणि कमेंट करा. तुम्ही कमेंट केल्याशिवाय कळणार नाही कोण बघितलाय व्हिडिओ काय नाही. बघत राहतात पण आमच्या लक्षात येत नाही की कोण व्हिडिओ बघायलाय कोण लाईक करायलाय. तर कमेंट नक्की करा. कमेंट केल्याशिवाय कळणार नाही की कोण व्हिडिओ बघितला आणि काय नाही. एवढंच सांगणं आमचं. चला कंटिन्यू पहा.